पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात 22 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या खुनाच्या प्रकरणाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून सासऱ्याचा गळा आवळून खून करणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली। या प्रकरणातील मयताचे नाव रामदास निवृत्ती सोनवणे, वय वर्ष 55, राहणार निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असे आहे। 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्यापूर्वी ढवळपुरी शिवारातील डोंगरात अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली होती। याबाबत मयताचे भाऊ तुळशीराम निवृत्ती सोनवणे, वय वर्ष 58, राहणार सुलतानपूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्याद दिली। त्यावरून पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 116/2026 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली। पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान हा खून मयताचा जावई अमित नारायण डुकरे, वय वर्ष 34, राहणार पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आणि त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे, वय वर्ष 31, औरंगापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार 25 फेब्रुवारी रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत आरोपी अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या पत्नीने सुमारे 1 वर्षापासून नांदणे सोडले असून त्यांना 1.5 वर्षाची मुलगी आहे। मयत सासरा वारंवार वाद घालत असून मुलीला मारून टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोप आरोपीने केला। या रागातून अमित डुकरे याने मित्र अमोल डुकरे याच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये घेऊन जाऊन गळा आवळून खून केला व मृतदेह ढवळपुरी शिवारातील डोंगरात फेकून दिल्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। SR24 न्यूजसाठी वसंत रांधवन, पारनेर।